माझ्यासाठी संगीत म्हणजे श्वास आहे. माझ्यासाठी संगीत म्हणजे जगणं आहे. आणि माझ्यासाठी संगीत म्हणजे सर्व काही आहे, सर्वस्व आहे माझं. काय झालं, मला ज्यावेळेस माझा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेस डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्हाला असा एक आजार आहे की ज्याच्यावरती अख्ख्या जगामध्ये संशोधन नाही आहे. त्यावेळेस माझी दृष्टी चांगली होती, पण ते म्हणाले की हळूहळू तुमची दृष्टी कमी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जगात म्हणजे कुठेच काही, मला घरच्यांनाही कळालं आणि मलाही कळालं की यार त्याच्यावरती इलाजच नाही, तर आपण काही करू शकत नाही आणि हळूहळू ही आहे ती पण दृष्टी आपल्याला कमी होणार आहे. मग एकीकडे आतमध्ये तर मी एक माणूस आहे ना, मला पण फार दुःख झालं, त्रास झाला, मी एकदम अनस्टेबल झालो, एकदम म्हणजे मेंटली पण डिस्टर्ब झालो. परंतु कुठेतरी मनात असं वाटत होतं की यार आपण डिस्टर्ब होऊन चालणार नाही, आपण असं काहीतरी सक्षम झालं पाहिजे की आपल्या स्वतःच्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे. मग आपल्याकडे काय आहे तर संगीतच आहे. कारण की असं म्हणतात ना की खुद को पराजित मत साबित होने देना, क्योंकि सूरज डूबने लगते ही अक्सर लोग घरों के दरवाजे बंद कर लिया करते. म्हणजे माणूस जर काही कर्तृत्वान नसेल तर त्याला काही किंमत नाही. मला पुढचं भविष्य दिसायला लागलं, यार आपण कोपऱ्यात बसून राहू, घरी सगळ्यांवरती एक काय म्हणतो आपण, एक बोज म्हणून राहू सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांवरती एक आपण हे राहू आपण, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. सगळ्यांवरती ओझं होऊ आपण विनाकारण, आणि आपल्याला काही आयुष्यामध्ये किंमत नाही राहणार. आणि मग त्याच्यामुळे मग मी काय केलं, संगीतामधून मग प्रयत्न केले की घरून माझा क्लास चालू केला. त्याच्यानंतर प्रयत्न केले, रियाज केला, गुरु शोधले चांगले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या रिॲलिटी शोमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. एकीकडे मनामध्ये खूप त्रास होत होता की आपल्याला असं झालेलं, असं भविष्यात होणार आहे, सगळा अंधार दिसत होता. त्याच्यामुळे फार जीवात आकांताने प्रयत्न करत राहिलो. रुक जाना नहीं तू कहीं कांटों से चल के मिलेंगे साए बहार की. ओ राही 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 ओ राही. कारण की मला विचार करा तुम्ही की माझा प्रॉब्लेम ज्या काळात झाला त्यावेळेस मी होतो एक 15-16 वर्षाचा, आणि त्यावेळेत तर आपण एवढं मॅच्युअर नसतो, पण खूप म्हणजे फार रडू यायचं, पण कुणाच्या समोर रडू नव्हतं शकत, कारण की आपल्या घरच्यांना पण दुःख वाटेल वगैरे. मग कुठेतरी ते आतमध्ये दडून वगैरे सगळ्या गोष्टी संघर्ष करत राहिलो. माझा रियाज मी करत राहिलो. मी काही स्कूलमध्ये म्युझिक टीचर म्हणून लागण्यासाठी इंटरव्ह्यूज द्यायला लागलो. तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यूज व्हायचा माझा, कारण की इंटरव्ह्यूज घेणाऱ्या त्यांना तर काही संगीतातलं नॉलेज नसायचं, परंतु माझा आवाज त्यांना काहीतरी आवडायचा. परंतु माझा एक कॉन्फिडन्स त्यावेळेस नव्हता, समजा की यार दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मला जाण्या येण्यामध्ये थोडासा तो एक कॉन्फिडन्स दिसत नव्हता. संगीतात होता, परंतु चालण्या बोलण्यात कमी होता कॉन्फिडन्स. आणि मग त्यावेळेस लोकांना वाटायला लागलं की त्या टीचर्स लोकांना इंटरव्ह्यू घेणार आहे की यार यांना स्वतःला दिसत नाही, हे विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे. मग त्याच्यानंतर बऱ्याच सगळीकडनं मला अडचणी आल्या. मला कुठेच ॲक्सेप्ट मला करत नव्हते शिकवण्यासाठी म्हणा, किंवा कोणत्या क्लासेसवर म्हणा, किंवा कोणत्या शाळेमध्ये म्हणा, किंवा कुठे कार्यक्रमाला पण फ्रीलान्स म्हणून जायचं तर मग सोबत तर कोणी नसायचं, कारण जाणार कसं गायक म्हणून. आता जे ऑर्केस्ट्रामध्ये जे मॅरेज शो वगैरे होता तिथे जायला सोबत कोणीच नसायचं. मग मला फार प्रश्न पडायला लागले. मग नंतर 1-2 दिवस विचार केल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर परत एक आतला आवाज मला बोलला की असं डिप्रेशन होऊन चालणार नाही. बऱ्याच शाळात मला नाकारलं जायचं एक शिक्षक म्हणून, आज मला तिथेच मार्गदर्शक म्हणून, एक परीक्षक म्हणून किंवा एक गेस्ट म्हणून बोलवलं जातं. मला फार आनंद होतो, आणि हे सगळ्या गोष्टी आज साध्य झालेल्या. त्यामुळे मला फार आनंद होतो, आणि माझा कॉन्फिडन्स अजून डेव्हलप झाला की आपण सगळं काही करू शकतो. आपण नाही, प्रत्येक जण जे खचून जात असतील, मी त्यांना एकच सांगेल की तुम्ही खचून जाऊ नका. आयुष्यामध्ये कोणती पण अडचण असेल, पण ज्यावेळेस तुम्ही खचाल त्यावेळेस तुमच्या आयुष्यात अंधार येईल, पण जोपर्यंत तुम्ही खचणार नाही तोपर्यंत. कारण की तुमची दृष्टी कमी झाली तरी चालेल, पण तुमचा दृष्टिकोन हा कमी होता कामा नये. तर आयुष्य जगण्यासाठी दृष्टिकोन इम्पॉर्टंट असतो, ना की दृष्टी. हे आज मी साध्य करून दाखवलेलं आहे, आईवडिलांच्या आशीर्वादामुळे म्हणा, किंवा मला परमेश्वराच्या आशीर्वादामुळे म्हणा. त्याच्यामुळे मला भरपूर काही आता समाजासाठी करायचं आहे, की माझी इच्छा तीच आहे की जे असे खचून जाणारे व्यक्ती असतील, मग ते हँडिकॅप असतील, डिसेबल असतील, कोणत्याही प्रॉब्लेममध्ये, त्यांना एक प्रयत्न करणार आहे. बघूयात आता हे प्रयत्न कुठपर्यंत, पण माझा प्रयत्न करणं मी थांबवणार नाही. असं म्हणतात की कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कभी जमी तो कभी आसमान नहीं मिलता.
तर याप्रमाणे सगळ्यांनाच सगळ्या काही गोष्टी मिळत नाही, पण मला परमेश्वराने खूप काही दिलं. त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये इतका हॅपी आहे, आनंदी आहे. मला सहकार्य करणारे सगळी माझी फॅमिली, मित्रमंडळी, माझे बंधू, त्याच्यानंतर माझ्यावरती प्रेम करणारे माझे श्रोते, माझे सगळे विद्यार्थी आणि परमेश्वर, हे सगळ्यांचे मी आभार मानतो. मी सगळ्यांचे ऋणात राहू इच्छितो. अशीच मला संगीताची सेवा करायची संधी प्रत्येक जन्मात मिळावी ही विनंती करतो ईश्वरचरणी. निकले है अपनी धुन में दीवाना, शाम सुहानी बन जाती है दिन इंतजार की। ओ राही ओ राही ओ राही ओ राही, रुक जाना नहीं तू कभी हार के, कांटों से चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों से चल के मिलेंगे साए बहार के।